Hello everyone, I welcome you all in this practical lecture of pharmacognosy. So in previous practical lecture we had completed the experiment number 3. So in that experiment we had studied the different microchemical reagents. Okay, so certain microchemical reagents which are used for the purpose of tissue clearance, okay, and certain microchemical reagents which is used for the purpose of coloring for the specific component of that TS. Okay. So in today's experiment we will start experiment number 4. So this is our actual practical experiments. Okay, so experiment number 4 पासून जे एक्सपेरिमेंट स्टार्ट झाले आहेत त्याच्यामध्ये आपण ॲक्च्युअल प्रॅक्टिकल आपण करणार आहोत. ओके, अँड फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट नंबर 4 द मेजर एक्सपेरिमेंट्स गेट स्टार्टेड. ओके, सो मेजर एक्सपेरिमेंटमध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात, जे एक्सपेरिमेंट येतात ते एक्सपेरिमेंट नंबर 4 पासून स्टार्ट झालेले आहेत. ओके, मग मेजर एक्सपेरिमेंट मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मेजर एक्सपेरिमेंट इट इज नथिंग बट द सेक्शन कटिंगचे एक्सपेरिमेंट्स. ओके, सो तुम्हाला काय केलं जातं तर प्लांटचा पार्ट दिला जातो, तुम्हाला त्याचे सेक्शन घ्यायचे आहेत आणि मायक्रोस्कोपमधून त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. ओके, सो दिस इज एक्सपेरिमेंट नंबर 4. ओके, सो दिस एक्सपेरिमेंट जो एक्सपेरिमेंट नंबर 4 आहे त्याच्यामध्ये आपण सिंकोना बार्कचा डिटेल्स स्टडी करणार आहोत. ओके, त्याची मॉर्फॉलॉजी आणि मायक्रोस्कोपी ह्याचा दोन्हीच आपण स्टडी आपण सिंकोना बार्क हा आपला फर्स्ट ड्रग आहे विच इज ॲन मेजर ड्रग विच इज इन्क्लुडेड इन टू द एक्सपेरिमेंट नंबर 4. ओके, सो इथे तुम्हाला डायग्रॅममध्ये जो टी एस दिसतो तो सिंकोना बार्कचा टी एस आहे. ओके, इन जनरल डायग्रॅम त्याची दिलेली आहे आणि अनदर जी डायग्रॅम इथे तुम्हाला दिसते दिस इज ॲन मायक्रोस्कोपिक व्ह्यू ऑफ दॅट टी एस. ओके, मायक्रोस्कोपमधनं बघितल्यानंतर टी एस कसा दिसतो त्याचा तो व्ह्यू आहे. ओके, सो आपण एक्सपेरिमेंट नंबर 4 स्टार्ट करूया. दिस इज ॲन मेजर एक्सपेरिमेंट. So to study the morphological and microscopical characteristics of cinchona bark. Okay, so aim of this experiment is that to study the morphological and microscopical characteristics of cinchona bark. Okay, so cinchona plantचा बार्कचा प्लांट ॲज ॲन मेडिसिनल पर्पज यूज केला जातो. ओके, बार्क म्हणजे काय तर थोडक्यात झाडाची साल. ओके, सो बार्कचे लेयर आपण बघितलेले आहेत. आपण जे मेडिसिनल प्लांट पार्ट इंट्रोडक्शनचा चॅप्टर घेतलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये आपण डिफरंट प्लांटचे पार्ट इन डिटेल स्टडी केलेले आहेत. ओके, सो दिस सिंकोना बार्क इज यूज्ड फॉर द पर्पज ऑफ मेडिसिनल ट्रीटमेंट. ओके, सो त्याचे यूज काय आहेत ते आपण नंतर डिस्कस करायचंच आहेत की सिंकोना हा ड्रग आहे तो आपल्याला कोणत्या कॅटेगरी अंडर स्टडी करायचा आहे. ओके, सो थेरीमध्ये हे जे मेजर प्रॅक्टिकलमधले जे ड्रग आहेत ते थेरीमध्ये इन डिटेल मी घेणारच आहे. ओके, त्याचा इन डिटेल स्टडी आपण करणारच आहोत. ओके, प्रॅक्टिकलमध्ये काय इम्पॉर्टंट आहे तर त्याची मॉर्फॉलॉजी आणि मायक्रोस्कोपी. ओके, अलॉंग विथ देअर सर्टन सिनोनिम बायोलॉजिकल सोर्स, केमिकल कन्स्टिट्युएंट्स, युजेस, अलाइड ड्रग, मार्केटेड प्रिपरेशन्स. ओके, हे सगळं आहेच, पण त्याच्यासोबत मेन इम्पॉर्टंट पार्ट काय आहे तर मॉर्फॉलॉजी आणि मायक्रोस्कोपी. ओके, सो रिक्वायरमेंट फॉर दिस एक्सपेरिमेंट इज ॲपॅरेटस. सो दॅट इन्क्लूड्स मायक्रोस्कोप, वॉच ग्लास, कॅमल हेअर ब्रश, ग्लास स्लाइड्स, कवर स्लिप्स, बीकर, ड्रॉपर, फिल्टर पेपर, फोर्सेप्स, टेस्ट ट्यूब होल्डर, ट्रायपॉड स्टँड, वायर गॉज, डायसेक्टिंग नीडल, sharp razor, etc. Okay, so these are the apparatus which is used for the purpose of this experiment. Okay, then which are the chemical reagents is required for that experiment? That include fluoroglycerol, concentrated HCl, iodine solution and glycerin. Okay, क्रूड ड्रगमध्ये येणार आहे सिंकोना बार्क. ओके, कारण का आपण सिंकोना बार्क ह्या स्पेसिफिक ड्रगचा टोटल स्टडी जो आहे तो ह्या एक्सपेरिमेंट नंबर 4 मध्ये आपण करणार आहोत. ओके, सो इथे तुम्हाला डायग्रॅम दिसते. फर्स्ट डायग्रॅम आहे विच कंटेन्स द सिंकोना प्लांट. ओके, की जिथे सिंकोनाचं ट्री जे आहे ते कसं आहे त्याची डायग्रॅम दिलेली आहे, इमेज दिलेला आहे. ओके, अँड अनदर इमेज दॅट शोज द सिंकोना बार्क. ओके, त्या प्लांटची जी साल आहे विच इज यूज फॉर द पर्पज ऑफ मेडिसिनल ट्रीटमेंट. ओके, सो ती कशी दिसणार आहे तर ते तुम्हाला ह्या सेकंड इमेजमध्ये दाखवलेलं आहे. ओके, सो दिस इज ॲन सिंकोना बार्क इमेज अँड दिस इज ॲन सिंकोना प्लांट. ओके, हे सिंकोनाचं झाड आहे आणि हे सिंकोनाचं बार्क आहे. ओके, सो ह्या बार्कचा आपल्याला टी एस घेऊन त्याचा इन डिटेल स्टडी
करायचा आहे की टी एस घेतल्यानंतर आपल्याला कोणते कोणते मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स त्या टी एसमध्ये दिसणार आहेत याचा टोटल स्टडी आपल्याला ह्या एक्सपेरिमेंटमध्ये करायचा आहे. ओके, सो व्हॉट इज द सिनोनिम फॉर दिस सिंकोना बार्क? सो सिंकोना बार्क इन इंग्लिश that is Jesuits bark and Peruvian bark. Okay, so these two are the synonym for this cinchona, Jesuits bark and Peruvian bark. Okay, then biological source for cinchona, it consists of dried bark of cultivated trees of Cinchona calisaya ved, Cinchona leathergiana, mox, Cinchona officinalis lin, Cinchona succirubra pau, or the hybrids of either of the last two species with either of first two. ओके, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक्सपेरिमेंटचं जेव्हा प्रॅक्टिकलचं जेव्हा लेक्चर तुम्ही ऐकणार आहात तेव्हा समोर तुम्हाला तुमच्याकडे असलेलं प्रॅक्टिकलचं लॅब मॅन्युअल जे आहे ते घेऊन बसायचं आहे. ओके, सो त्याच्यामुळे ते तुमच्या समोर असल्यावर मी जे काय बोलते ते समजणं तुम्हाला अधिक सोपं जाईल. ओके, सो माझ्यासोबतच तुम्ही जे काही मी रीड करणार आहे ते तुम्हीसुद्धा रीड करायचं आहे आणि मग मी काय तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन देते, काय समजून सांगते ते तुम्हाला समजायला इझी पडेल. ओके, सो त्याच्यामुळे तुम्ही प्रॅक्टिकलचे सर्व लेक्चर ऐकताना तुम्हाला जवळ मॅन्युअल घेऊन बसायचं आहे. ओके, आणि तुमची शॉर्ट नोटबुक ज्याच्यामध्ये तुम्ही एक्सपेरिमेंट लिहून घेणार आहात. ओके, so biological source, it consists of dried bark of cultivated trees. Okay, मग सिंकोनाचं बायोलॉजिकल सोर्स काय आहे? इट कन्सिस्ट ऑफ ड्राईड बार्क ऑफ कल्टिवेटेड ट्री. ओके, सो कल्टिवेशन केलेले जे सिंकोनाची ट्री आहे त्याचा ड्राईड बार्क हा पार्ट यूज केला जातो. मग कोणत्या कोणत्या स्पेसीज आहेत तर त्याच्यामध्ये सिंकोना कॅलिसया, सिंकोना लेदर्जियाना, सिंकोना ऑफिसिनालिस, सिंकोना सक्सिरुब्रा. ओके, सो ह्या ज्या 4 स्पेसीज आहेत सिंकोनाच्या विच इज यूज फॉर द पर्पज ऑफ ऑब्टेनिंग दिस सिंकोना बार्क. ओके, मग या 4 स्पेसीजचं बार्क यूज केला होतं किंवा मग हायब्रिड्स ऑफ आयदर लास्ट 2 स्पेसीज विथ आयदर ऑफ फर्स्ट 2. ओके, मग काय केलं जातं की लास्टच्या ज्या 2 स्पेसीज आहेत त्याच्यामध्ये सिंकोना सक्सिरुब्रा आहे आणि सिंकोना ऑफिसिनालिस आहे. ओके, ह्याचं हायब्रिड केलं जातं कोणासोबत? तर सिंकोना कॅलिसया आणि सिंकोना लेदर्जियाना ह्या 2 स्पेसीससोबत. ओके, अँड दॅट हायब्रिड व्हरायटी इज यूज फॉर द पर्पज ऑफ सिंकोना बार्क. ओके, इट कंटेन्स नॉट लेस दॅन 6% ऑफ टोटल अल्कलॉइड्स ऑफ सिंकोना. ओके, म्हणजे इथे काय दिलेलं आहे तर ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्सचं लिमिट दिलेलं आहे. ओके, सो इट कंटेन्स नॉट लेस दॅन 6% ऑफ टोटल अल्कलॉइड्स ऑफ सिंकोना. सिंकोनामध्ये जे टोटल अल्कलॉइड्स आहे त्याच्यापेक्षा 6पेक्षा कमी एवढं जे कंटेंट आहे ते अल्कलॉइड्सचं असता कामा नये. ओके, सो फॅमिली ऑफ सिंकोना दॅट इज रुबियासी. ओके, रुबियासी ही सिंकोनाची फॅमिली आहे. ओके, बायोलॉजिकल सोर्समध्ये आपण काय बघितलं आहे तर इट कन्सिस्ट ऑफ ड्राईड बार्क ऑफ कल्टिवेटेड ट्रीज ऑफ सिंकोना कॅलिसया, सिंकोना लेदर्जियाना, सिंकोना ऑफिसिनालिस, सिंकोना सक्सिरुब्रा. ओके, और हायब्रिड्स ऑफ आयदर लास्ट 2 स्पेसीज विथ आयदर ऑफ फर्स्ट 2. ओके, अँड इट कंटेन्स नॉट लेस दॅन 6% ऑफ टोटल अल्कलॉइड्स ऑफ सिंकोना. फॅमिली ऑफ सिंकोना रुबियासी. ओके, फॅमिली काय आहे सिंकोनाची तर रुबियासी आहे. ओके, आता आपण सिंकोना बार्क जे आहे त्याचं मॉर्फॉलॉजी बघूया. ओके, मॉर्फॉलॉजी म्हणजे काय तर त्याच्या ऑर्गेनोलेप्टिक कॅरेक्टर्स. ओके, बाहेरून ते बार्क जे आहे ते कसं दिसतं आहे ते जे ऑर्गेनोलेप्टिक कॅरेक्टर्स आहेत त्याचा स्टडी इट इज नथिंग बट द मॉर्फॉलॉजी. ओके, मग सिंकोना बार्कमध्ये बघितलं त्याचं जर आपण ओडर बघितलं सिंकोना बार्कचा तर इट हॅविंग अ स्लाईट अँड कॅरेक्टरिस्टिक्स ओडर. ओके, ओडर कसं आहे सिंकोना बार्कचं तर स्लाईट आहे आणि कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ओके, टेस्ट जर आपण सिंकोना बार्कची बघितली तर इंटेन्सली बिटर अँड स्लाइटली ॲस्ट्रिंजंट. ओके, त्याची जर आपण टेस्ट बघितली तर ती कशी आहे खूप कडू असते, इंटेन्सली बिटर असतं अँड स्लाइटली ॲस्ट्रिंजंट. ओके, स्लाइटली ॲस्ट्रिंजंट त्याची टेस्ट असते. ओके, सो दिस इज द ओडर अँड टेस्ट ऑफ सिंकोना बार्क. ओके, मॉर्फॉलॉजी जर बाहेरून ते कसं दिसतं आपण बघितलं तर फ्लॅट, कर्व्ड अँड क्विल विथ लिचेन्स. ओके, लिचेन्स म्हणजे काय तर स्पॉट्स असतात, पोर्स असतात त्याच्यावर, ग्रेश कलरचे स्पॉट त्या बार्कवर प्रेझेंट असतात. ओके,
देन रफ आउटर सरफेस, लॉन्जिट्युडनली स्ट्रायटेड इनर सरफेस. आउटर सरफेस जो आहे तो कसा आहे, रफ आहे, आणि इनर सरफेस आहे विच इज लॉन्जिट्युडनली स्ट्रायटेड, म्हणजे स्ट्रायेशन इनर सरफेसवर दिसतात. बाहेरचा सरफेस जो आहे तो रफ आहे. ओके, सो दिस इज द मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिंकोना बार्क. ओके, आता आपण सिंकोनाचा TS बघूया. ओके, ॲक्च्युअल जेव्हा आपण सिंकोनाचा TS करणार आहोत, TS केल्यानंतर जो मायक्रोस्कोपमधून आपल्याला व्ह्यू दिसणार आहे त्या TSचा, तो आपल्याला असा दिसतो. ओके, ह्या लेयर्स ज्या आहेत त्या TSच्या दिसतात. ओके, इथे तुम्हाला डायग्रॅममध्ये दिसतं आहे की सिंकोना बार्कचा जेव्हा आपण TS घेणार असू तेव्हा असा आपल्याला तो TS मायक्रोस्कोपमधून दिसणार आहे. ओके, मग बार्कचा TS आपण कसं करणार आहोत, तर लॅबमधून आपल्याला बार्क जे आहे ते बॉईल करून दिलं जातं. ओके, सिंकोनाची जी साल आहे ती तुम्हाला बॉईल करून दिली जाते. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्या प्रोसिजर फॉलो करायचे आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला शार्प न्यू ब्लेड घ्यायचं आहे. ओके, ब्लेड घेतल्यानंतर काय करायचं आहे, त्या सिंकोनाचा जो पार्ट आहे, सिलेक्टेड पार्ट, तो कट करून घ्यायचा आहे. ओके, आणि त्याच्यानंतर त्याला स्लाईडवर प्लेस करायचं आहे. एका हाताने तो सिंकोनाचा बार्क तुम्हाला स्लाईडवर प्लेस करून धरायचा आहे, आणि दुसऱ्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ब्लेड पकडायचा आहे, नवीन ब्लेड, की जे आपल्याला थोडं पाण्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर काय करायचं आहे, त्याला वरून TS कट द्यायचे. ओके, जसं आपण क्लोचं बघितलेलं आहे, व्हिडिओ बघितला होता तुम्ही, की क्लो काय केलं होतं, लवंग त्या स्लाईडवर ठेवलं होतं आणि ब्लेडने त्याला वरून कट दिले होते. तशीच सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे. त्याचा जो रफ सरफेस आहे, सिंकोना बार्कचा जो रफ सरफेस आहे तो वरच्या बाजूला ठेवायचा आहे, आणि जो आतला सरफेस आहे ज्याच्यावर स्ट्रायेशन असणार आहेत तो त्या स्लाईडवर प्लेस करायचा आहे. ओके, आणि मग त्याला ब्लेडने कट द्यायचे आणि त्याचे एकदम थिन सेक्शन तुम्हाला कट करायचे आहेत. ओके, असे कट केलेले सेक्शन विथ द हेल्प ऑफ ब्रश तुम्हाला काय करायचं आहे, तर कवर स्लिपमध्ये प्लेस करायचे आहेत, की ज्या कवर स्लिपमध्ये वॉटर असणार आहे. ओके, वॉच ग्लासमध्ये तुम्हाला ते सेक्शन ठेवायचे आहेत, म्हणजे जी वाटीसारखी काचेची जी थोडक्यात वाटी असते त्याच्यामध्ये तुम्हाला ते सेक्शन डीप करायचे आहेत वॉटरमध्ये. ओके, त्याच्यानंतर काय करायचं आहे, त्याच्यातले जे सिलेक्टेड एकदम थिन सेक्शन जे आले असतील, खूप चांगले सेक्शन जे तुमचे आले असतील ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. ओके, आणि त्यांना स्टेनिंग रिएजंटमध्ये डीप करायचे आहे. ओके, सो ह्या एक्सपेरिमेंटसाठी आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि फ्लोरोग्लिसनॉल 1:1 कॉन्सन्ट्रेशनमध्ये ॲज अन स्टेनिंग रिएजंटमध्ये म्हणून यूज करायचं. ओके, 1:1 म्हणजे काय, तर 1 ड्रॉप फ्लोरोग्लिसनॉल जर तुम्ही घेतला तर 1 ड्रॉप कॉन्सन्ट्रेटेड HClचा घ्यायचा आहे. ओके, मीन्स सेम क्वांटिटी दोन्ही रिएजंटची तुम्हाला ॲड करायचं आहे, आणि ते जे स्टेनिंग रिएजंट्स आहे ते त्याच्यामध्ये तो जो थिन सेक्शन आहे तो विथ द हेल्प ऑफ ब्रश 2 ते 3 मिनटासाठी डीप करून ठेवायचा आहे. ओके, त्याच्यानंतर काय करायचं आहे, 2 ते 3 मिनटानंतर त्यातला जो सेक्शन आहे तो तुम्हाला पुन्हा वॉटर कंटेनिंग कवर स्लिपमध्ये प्लेस करायचं आहे आणि त्याला वॉश करून घ्यायचं आहे. ओके, सो ही प्रोसेस केल्यामुळे काय होतं, जे काही एक्सेस स्टेन आहे त्या TSवरचं ते वॉश आउट होऊन जातं. ओके, त्याच्यानंतर काय करायचं आहे, एक क्लीन स्लाईड घ्यायची. ओके, त्याच्यावर विथ द हेल्प ऑफ ब्रश तो जो TS आहे तो बरोबर सेंटरला प्लेस करायचा आहे, आणि मग त्याच्यावर वॉटरचे 2 ते 3 ड्रॉप ॲड करायचे. ओके, वॉटर यूज करायचे किंवा मग आपल्याला ग्लिसरीन मिक्सचर यूज करायचं आहे. ओके, ग्लिसरीन वॉटर किंवा ग्लिसरीन मिक्सचर यूज करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर वॉटर त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, की कवर स्लिप जी असते, ओके, चौकोनी छोटी जी स्लिप असते, कवर स्लिप असते, ती विथ द हेल्प ऑफ फोर्सेप अँड निडल, ओके, आपल्याला काय करायची आहे, त्या TSवर प्लेस करायची आहे. ओके, कवर स्लिप ठेवताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे की फार प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. ओके, त्या TSमध्ये एअर बबल येता कामा नये. ओके, जर एअर बबल आले किंवा एअर गॅप जर ते कवर स्लिपच्या पोर्शनवर राहिली तर काय करायचं आहे, थोडीशी ती कवर स्लिप जी हे जे आहे कवर स्लिप जी आहे ती फोर्सेपने थोडी लिफ्ट करायची आहे, वरती उचलून धरायची आहे आणि ड्रॉपरने वॉटर ॲड करायचं आहे एका साईडने. ओके, वॉटर ॲड केल्यामुळे काय होणार आहे, ते कवर स्लिपचा होल एरिया जो आहे ते वॉटर जे आहे ते कवरअप करतं. ओके, आणि जर एअर बबल जर असेल तर तो सुद्धा निघून जातो. ओके, आणि एक्सेस वॉटर जे कवर स्लिपच्या बाजूला स्लाईडवर प्रेझेंट असणार आहे ते टिश्यू पेपरने आपल्याला काय करायचं आहे, वाईप आऊट करायचं आहे. ओके, जो एक्सेस वॉटर जे स्लाईडवर प्रेझेंट असणार आहे ते आपल्याला वाईप आऊट करून घ्यायचं आहे, आणि अशी क्लीन स्लाईड जी आहे ती मग आपली ऑब्झर्वेशनसाठी तयार असणार आहे. ओके, मग आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट स्टेपमध्ये
मायक्रोस्कोप घ्यायचा आहे. ओके, मायक्रोस्कोपची ॲडजस्टमेंट करायची आहे. कोर्स आणि फाईन स्क्रू जे आहेत ते फिरवून आपल्याला काय करायचं आहे, मायक्रोस्कोप काय करायचं आहे, ॲडजस्ट करायचं आहे. TS जो आहे तो बेसवर स्टेजवर प्लेस करायचा आहे. स्टेजच्या क्लिप्स ज्या आहेत त्याने तो फिक्स करून घ्यायचा आहे. ओके, त्याच्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह प्रोजेक्ट करायचा आहे आणि विथ द हेल्प ऑफ आयपीस मग तुम्हाला त्या TSचा क्लिअर व्ह्यू जो आहे तो मायक्रोस्कोपमधून बघायचा आहे. ओके, ह्या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत त्या तुम्हाला TS मेकिंगसाठी फॉलो करायच्या आहेत. ओके, हीच प्रोसेस आहे ती प्रत्येक TSसाठी तुम्हाला प्रत्येक मेजर एक्सपेरिमेंटसाठी ही जी प्रोसेस आहे ती फॉलो करायची आहे. ओके, त्याच्यानंतर मायक्रोस्कोपमधनं जेव्हा आपण सिंकोनाचा TS बघणार आहोत तेव्हा आपल्याला TS जो आहे तो असा दिसणार आहे. ओके, म्हणजे TSमध्ये काय दिसणार आहे, कोणत्या कोणत्या लेअर दिसणार आहेत. इथे जर तुम्ही बघितलात तर TS जो आहे तो 3 मेन लेअरमध्ये दिसतो. ओके, फर्स्ट लेअर इज पेरिडम लेअर, देन अनदर इज कॉर्टेक्स लेअर अँड थर्ड लेअर इज सेकंडरी फ्लोएम. ओके, सो 3 लेअरमध्ये हा TS दिसतो. पेरिडम विच कन्सिस्ट ऑफ कॉर्क, फेलोजन, फेलोडम. ओके, सो पहिली जी लेअर आहे पेरिडममधली ती कॉर्कची आहे. ओके, इथे तुम्हाला दिसतंय कॉर्कची लेअर आहे. त्याच्यानंतर फेलोजनची लेअर येते. ओके, फेलोजन सेलची लेअर येते आणि मग नंतर ज्या ह्या लेअर्स तुम्हाला दिसत आहेत विच इज ॲन फेलोडम लेअर. ओके, त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे TSमधला तो आहे कॉर्टेक्सचा. ओके, मग ह्या कॉर्टेक्स रिजनमध्ये काय काय प्रेझेंट असणार आहे, तर कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स प्रेझेंट असतात. ओके, हे जे सेल्स आहेत त्याच्यामध्ये हे तुम्हाला इथे डॉट डॉट दिसत आहेत. ओके, त्याच्यामध्ये काय आहेत, कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स असतात, स्टार्च ग्रेन्स प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर सिक्रिशन कॅनल्स जे आहेत, ओके, म्हणजे कॅव्हिटीज ज्या आहेत इथे तुम्हाला हे जे गोल दिसत आहेत ओपन त्याला काय म्हटलं जातं, तर सिक्रिशन कॅनल्स असं म्हटलं जातं किंवा सिक्रिशन सेल असं म्हटलं जातं. ओके, ते सुद्धा ऑब्झर्वड होतात. ओके, अँड थर्ड लेअर इज दॅट, इथून जी तुम्हाला दिसते इथून खालती ही जी आहे ती थर्ड लेअर आहे TSची विच इज ॲन सेकंडरी फ्लोएम. ओके, सो दॅट कन्सिस्ट ऑफ सीव ट्यूब्स. ओके, इथे तुम्हाला जे स्ट्रक्चर दिसत आहेत की जिथे सीवचं स्ट्रक्चर दिसतं आहे ते सीव ट्यूब्स आहेत. त्याच्यानंतर फायबर्स आहेत. ओके, फ्लोएम फायबर्स इथे जे तुम्हाला डार्क कलरमध्ये दिसत आहेत ते काय आहेत, तर फ्लोएम फायबर्स आहेत. ओके, सो TSमध्ये सेकंडरी फ्लोएम ह्या रिजनमध्ये सीव ट्यूब्स आहेत, फ्लोएम फायबर्स आहेत, फ्लोएम पॅरेनकायमा आहे. ओके, सो ही जी सेकंडरी फ्लोएमची जी ही लेअर आहे विच इज मेड अप ऑफ फ्लोएम पॅरेनकायमा लेअर्स सेल्स. ओके, अँड इथे जे तुम्हाला ह्या ज्या कॅनल लाईक म्हणजे स्ट्रायशन्स लाईक जे सेल्स दिसत आहेत विच इज ॲन मेडुलरी रेज. ओके, सो इथे जे हे कॅनल टाईप किंवा स्ट्रायशन टाईप जे सेल्स तुम्हाला दिसत आहेत इथे ते काय आहेत, तर मेडुलरी रेज असं त्याला म्हणतात. ओके, आता आपण ईच अँड एव्हरी कंपोनंट समजून घेऊया. ओके, फर्स्ट लेअर जी आहे सिंकोना बार्कमधली विच इज नोन ॲज पेरिडम लेअर. ओके, सो त्याच्यामध्ये फर्स्ट लेअर आहे इथे तुम्हाला जी डार्क ब्राऊन जी दिसते फर्स्ट नंबरला विच इज ॲन कॉर्क. ओके, so several layers of thin walled flat polygonal cells with reddish brown content impregnated with suberin. ओके, सो त्या लेअरचा जर तुम्ही कलर बघितला तर तो तुम्हाला डार्क दिसतो. अदर ज्या लेअर्स आहेत बार्कच्या त्याच्यापेक्षा ह्या लेअरचा कलर जो आहे तो थोडा डार्क दिसतो. ओके, सो दिस इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ सुबेरिन. ओके, सो त्या बार्क लेअरमध्ये सुबेरिन प्रेझेंट असतं त्याच्यामुळे त्याला रेडिश ब्राऊन कलर येतो. ओके, अँड सेल बघितलं तर ते थिक वॉल्ड आहेत, फ्लॅट आहेत अँड पॉलिगोनल शेप्ड आहे. ओके, त्यांचा शेप कसा आहे तर पॉलिगोनल आहे, थिक आहेत. ओके, थिक सेल आहे, फ्लॅट आहेत, थिन वॉल्ड आहे, वॉल जी आहे ती त्यांची थिन आहे. ओके, सो दीज आर द कॉर्क सेल्स. ओके, सो इथे आपण कॉर्क लेअर बघितलेली आहे. देन कॉर्कच्या खाली जी सेकंड नंबरला लेअर आहे की ज्याच्यामध्ये फ्लॅट जे सेल्स आहेत ते दिसत आहेत की 2 ते 3 लेअर ज्या आहेत त्या थिन वॉल्ड सेल विदाऊट सेल्युलर कंटेंट विच इज ॲन फेलोजन लेअर. ओके, सो 2 नंबरची लेअर जी आहे इथे तुम्हाला दिसते की ज्याच्यामध्ये 2 ते 3 लेअर ज्या आहेत त्या काय आहेत, सेलच्या ज्या 2 ते 3 लेअर आहेत की ज्याच्यामध्ये कोणतंही सेल्युलर कंटेंट प्रेझेंट नसतं. ओके, सो त्या 2 ते 3 लेअरला फेलोजन असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे कॉर्कच्या सर्टन लेअरनंतर 2 ते 3 ज्या लेअर सेलच्या दिसत आहेत खाली त्याच्या विच इज ॲन फेलोजन की ज्याच्यामध्ये कोणतंही सेल्युलर कंटेंट प्रेझेंट नसतं. ओके, त्याच्यानंतरचे जे लेअर आहेत त्या फेलोडमच्या आहेत. ओके, सो इथे तुम्हाला ही जी लार्ज सेल कंटेनिंग ज्या लेअर्स दिसतात विच इज ॲन
third number part phyllodome. Okay, so 6 to 8 layers of thin walled rectangular cell without any cellular content. Okay, so ह्याच्या सेलमध्ये सुद्धा कोणतंही कंटेंट प्रेझेंट नसतं. ओके, मग फेलोजन आणि फेलोडममध्ये जर आपण डिफरन्स बघितला तर ते सेल्स कसे आहेत, थीन आहेत आणि कॉम्पॅक्टली अरेंज आहेत आणि 2 ते 3 लेअरच फेलोजनच्या आहेत. ओके, त्याच्या खाली 6 ते 8 लेयर्समध्ये thin walled rectangular cells which does not contains any kind of cellular content. Okay, and that layer is known as phylodome. Okay, so this periderm first layer which is constitute with the 3 layers cork, phylogen and phylodome. Okay, so तुम्हाला ह्या फर्स्ट जी लेयर आहे पेरिडम त्याच्या 3 लेयर समजलेले आहेत. नेक्स्ट आहे लेयर, इथे तुम्हाला हा जो पोर्शन दिसतोय तो आहे कॉर्टेक्स. ओके, सो कॉर्टेक्स लेयर जी आहे, so several layers of thin walled tangentially elongated cells containing reddish brown matter. ओके, सो इथे जे सेल्स आहेत की ज्याच्यामध्ये रेडिश ब्राऊन कलरचं मॅटर प्रेझेंट असतं, थिन वॉल्ड अँड टँजेन्शियली इलॉंगेटेड सेल. ओके, सो ह्याच्यामधले जे सेल्स आहेत ते कसे आहेत तर इलॉंगेटेड आहेत. ओके, सो कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल्स 2 to 6 मीटर लॉंग मायक्रोस्पिनोडल क्रिस्टल्स आर ऑल्सो प्रेझेंट. ओके, सो ह्या कॉर्टेक्सचा जो हा रिजन आहे त्याच्यामध्ये मायक्रोस्पिनोडल क्रिस्टल्स आणि कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल्ससुद्धा दिसतात. ओके, सो इथे तुम्हाला दिसतंय की स्टार शेप जे क्रिस्टल्स तुम्हाला दिसत आहेत. ओके, सेल्समध्ये जे स्टार शेप क्रिस्टल्स आहेत विच इज अँड कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल्स. ओके, विच इज 2 to 6 मीटर लॉंग अँड ऑल्सो सर्टन सेल्स जे आहेत तिथे तुम्हाला दिसते की काही काही सेल्स जे आहेत त्याच्यामध्ये मायक्रोस्पिनोडल क्रिस्टल्ससुद्धा प्रेझेंट आहेत. ओके, then starch grains is also present there. So starch grains which is rounded 6 to 10 meter in diameters. Okay, so इथे डॉट डॉट जे सेल्समध्ये दिसत आहेत तुम्हाला विच इज अँड स्टार्च ग्रेन. ओके, की जे राऊंड शेपमध्ये असतात, 6 ते 10 एवढा डायमीटर असतो त्यांचा. देन स्क्लेराइड्स आर अब्सेंट, स्क्लेराइड लेयर्स नसतात बट कॅव्हिटीज दॅट इज सिक्रेशन कॅनल्स आर प्रेझेंट. ओके, सो इथे तुम्हाला जे येलो कलरचे सर्क्युलर पार्ट दिसत आहेत विच इज अँड cavities. Okay, which is also known as secretion canals. Okay, so these secretion canals are present into the cinchona bark, into the cortex layer. Okay, मग cortex layer मध्ये काय काय आहे तर cortex layer जो आहे तो टँजेन्शियली इलॉंगेटेड सेल्सने बनलेला आहे. ओके, त्याचा कलर कसा आहे तर रेडिश ब्राऊन कलर आहे, त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल्स आहे, स्टार्च ग्रेन आहे, त्याच्यानंतर कॅव्हिटीज प्रेझेंट आहेत दॅट इज सिक्रेशन कॅनल्स प्रेझेंट आहेत. ओके, देन नेक्स्ट थर्ड लेअर इज दॅट सेकंडरी फ्लोएम. ओके, सो इथे कॉर्टेक्स नंतरचा जो रिमेनिंग पार्ट आहे या टीएसचा विच इज अँड सेकंडरी फ्लोएम. ओके, मग सेकंडरी फ्लोएममध्ये काय काय असतं बघूया आपण तर सीव ट्यूब्स असतात. ओके, सो इथे तुम्हाला जे 4 नंबरचं स्ट्रक्चर दिसतंय की जिथे मेश लाईक स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे. ओके, दॅट इज सीव ट्यूब्स. सो द कॉम्पॅक्ट सेल्स बिंग अबाउट 200 मीटर लॉंग and 15 to 20 meter wide and having narrow companion cells. Most of the sieve tubes are compressed and collapse. Okay, so जे sieve tube स्ट्रक्चर टी एसमध्ये प्रेझेंट असतं विच इज इन कॉम्प्रेक्स नेचर, कॉम्प्रेस झालेलं असतं आणि कोलॅप्स झालेलं असतं. ओके, so the component cells which being about 200 meter long and 15 to 20 meter wide and having narrow companion cells की ज्याच्यामध्ये नॅरो कंपॅनियन सेल्सने ते जे सीव ट्यूब्स जे आहेत ते तयार झालेले आहेत. ओके, अनदर स्ट्रक्चर फायबर्स. ओके, सो इथे तुम्हाला 5th नंबरचे जे स्ट्रक्चर दिसते फायबर्स. ओके, सो दिस आर द फायबर्स. सो न्यूमेरस नेचरचं असतं, लार्ज असतात, फ्युझिफॉर्म आहे अँड दोज आर द लिग्निफाईड फ्लोएम फायबर्स. ओके, सो इथे तुम्हाला जे डार्क कलरचे सर्क्युलर दिसतात ते लिग्निफाईड फ्लोएम फायबर्स आहेत. ओके, लिग्निफाईड फ्लोएम फायबर्स आहेत म्हटल्यावर काय होणार आहे जेव्हा HCl आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि फ्लोरोग्लिसरॉल आपण यूज करणार आहोत तेव्हा ह्या सेकंडरी फ्लोएममध्ये हे जे फ्लोएम फायबर्स तुम्हाला दिसतात डार्क कलरचे ते काय होणार आहे पिंक कलरने स्टेन होणार आहेत. ओके, हॅविंग स्ट्रायटेड वॉल्स अँड conspicuous tubular or funnel shaped pits mostly isolated and sometimes in the group of 2 or 3 fibers. ओके, म्हणजे मोस्टली ते सेपरेट प्रेझेंट असतात किंवा काय काय ठिकाणी ते
ग्रुपमध्ये प्रेझेंट असतात, 2 किंवा 3 फायबर्स एकत्र असतात. ओके, सो इथे तुम्ही जर बघितलात तर इथे 2 फायबर्स एकत्र प्रेझेंट आहेत. ओके, आणि बाकीच्या जर टी एसमध्ये तुम्ही बघितलात होल टी एसमध्ये तर ते इंडिव्हिज्युअली सेपरेट प्रेझेंट आहेत. ओके, सो दोज आर द लिग्निफाईड फ्लोएम फायबर्स. ओके, अनदर इज दॅट फ्लोएम पॅरेनकायमा. ओके, सो हे जे सेल दिसत आहेत तुम्हाला विच इज अन पॅरेनकायमॅटस लेअर. सो फ्लोएम पॅरेनकायमा, thin dark reddish brown wall, some with microprism of calcium oxalate. ओके, सो थिन लेअर असते, डार्क रेडिश ब्राऊन कलरची वॉल आहे त्या सेलची, सम विथ मायक्रोप्रिझम ऑफ कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स. ओके, मीन्स काही त्याच्यामध्ये काय आहे तर कॅल्शियमचे जे कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स आहेत ते प्रेझेंट असतात. ओके, सो तुम्ही इथे बघितलात तर काही सेलमध्ये तुम्हाला स्टार्च दिसणार आहेत. ओके, स्टार शेप जे क्रिस्टल दिसतात विच इज अन calcium oxalate crystals. Okay, which is present into the phloem parenchyma cell. Okay, then another component which is present into this secondary phloem is that medullary rays. Okay, सो 7 नंबरचा इथे तुम्हाला जो कंपोनंट दिसतोय, इथे दिसतोय तुम्हाला लव्हेंडर कलरने जे दिसत आहेत ते मेडुलरी रेज आहेत. सो 1 to 3 seriate extended up to cortex cells and radially elongated and contain starch grains. ओके, मीन्स हे जे आहे ते सेकंडरी फ्लोएममध्ये मेडुलरी रेज प्रेझेंट असतात विच इज अन सिरिएट इन नेचर. ओके, सिरिएट म्हणजे काय तर 2पेक्षा जास्त सेलच्या लेअरने ते बनलेले आहेत. ओके, एक्सटेंडेड अप टू अ कॉर्टेक्स सेल्स. कॉर्टेक्स सेल्स जर बघितलात त्यांचं जे वरचं जे एंड आहे विच इज अन एक्सटेंडेड. ओके, एक्सटेंड झालेला आहे. ओके, सो एक्सटेंडेड अप टू कॉर्टेक्स सेल्स अँड रॅडियली इलॉंगेटेड अँड कंटेंट स्टार्च ग्रेन, की ज्याच्यामध्ये हे जे मेडुलरी रेज आहे त्याच्यामध्ये काय असतं तर स्टार्च ग्रेन्स प्रेझेंट असतात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द टी एस ऑफ सिंकोना. ओके, सो इथे आपण सिंकोनाचा टी एस जेव्हा तुम्ही मायक्रोस्कोपमधनं बघणार आहात तेव्हा कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स दिसणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये पेरिडम, कॉर्टेक्स आणि सेकंडरी फ्लोएम. ओके, सो पेरिडम लेअर आहे त्याच्यामध्ये 3 लेअर आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट लेअर जी आहे ती कॉर्कची आहे, देन फेलोजन, देन फेलोडम. ओके, आणि ही जी मधली लेअर आहे विच इज अन कॉर्टेक्स लेअर. ओके, सो दिस कॉर्टेक्स लेअर विच कंटेन्स द calcium oxalate crystals, starch grains and these secretion cells. Okay, secretion canals. Okay, so those are present into the cortex region. In third region, that is secondary phloem, it contains the sieve tubes, fibers, that is lignified phloem fibers, then phloem parenchyma, medullary rays. Okay, and starch grains is present into that medullary cells. Okay, and in case of phloem parenchyma, calcium oxalate crystals is present. Okay, so this is all about the microscopical characteristics which is present into that सिंकोना बार्क. ओके, सो इथे आपण सिंकोना बार्कचा टी एस आपण कसा काढणार आहोत ती प्रोसिजर बघितलेली आहे आणि त्याच्यानंतर टी एस घेतल्यानंतर जेव्हा आपण मायक्रोस्कोपमधून त्याचं ऑब्झर्वेशन करणार आहोत तेव्हा कोणते सेल कंपोनंट्स आपल्याला दिसणार आहेत, कोणत्या लेअर त्या टी एसमध्ये दिसणार आहोत याचा आपण इथे स्टडी केलेला आहे. ओके, सो नेक्स्ट पार्ट इज दॅट केमिकल कन्स्टिट्युएंट्स. ओके, सो सिंकोना बार्कमध्ये कोणते ॲक्टिव्ह केमिकल कन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट असतात. सो मेन ॲक्टिव्ह कन्स्टिट्युएंट्स इज अल्कलॉइड्स. ओके, अल्कलॉइडल नेचरचं आहे. त्याच्यामध्ये क्विनिन, क्विनिडिन, सिंकोनिन अँड सिंकोनिडिन. ओके, सो हे 4 टाईपचे अल्कलॉइड्स जे आहेत ते सिंकोनामध्ये प्रेझेंट असतात. ओके, क्विनिन, quinidine, synconin and synconidine. Okay, if you see the uses of that cinchona bark is used as an anti-malarial and anti-pyretic. Okay, so this cinchona bark is used as an anti-malarial. Okay, anti means against malaria. Okay, सो मलेरियाच्या ट्रीटमेंटमध्ये सिंकोना बार्क जे आहे ते यूज केलं जातं. ओके, अँड अनदर यूज इज दॅट इट्स ॲक्ट्स एज अन अँटीपायरेटिक. ओके, अँटीपायरेटिक म्हणजे काय, पायरेटिक्स मीन्स इन्क्रीज इन टू द टेम्परेचर, राईट, अँटी मीन्स अगेन्स्ट. ओके, सो दोज आर द एजंट विच यूज टू डिक्रीज द टेम्परेचर, इन्क्रीज्ड बॉडी टेम्परेचर टू द नॉर्मल. ओके, सो नॉर्मलपर्यंत बॉडी टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे ते नॉर्मल लेवलला आणायचं काम जे आहे ते हे अँटीपायरेटिक एजंट्स करतात. ओके, नेक्स्ट पॉईंट इज दॅट अलाइड ड्रग्स. ओके, मग सिंकोनाचे अलाइड ड्रग्स कोणते आहेत दॅट इन्क्लूड क्युप्रिया bark and Columbian bark. Okay, so this Cupreus bark and Columbian bark is used as an
allied drug for the Syncona. Okay. The next part is marketed preparations. ओके, कोणते कोणते मार्केटेड प्रिपरेशन्स सिंकोनाचे मार्केटमध्ये प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये सिंकोना एक्स्ट्रॅक्ट. ओके, सो फर्स्ट मार्केटेड प्रिपरेशन इज दॅट सिंकोना एक्स्ट्रॅक्ट. देन अनदर मार्केटेड प्रिपरेशन फॉर सिंकोना इज दॅट कंपाऊंड सिंकोना टिंचर. ओके, सो टिंचर फॉर्ममध्ये आणि एक्स्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये सिंकोना जे आहे ते मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ओके, सो एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय केलं जातं तर एक्स्ट्रॅक्शन सॉल्वंट जे आहे ते यूज केलं जातं आणि त्याच्यासोबत त्या ड्रगला ट्रीट केलं जातं. ओके, आणि त्याच्यामधलं ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स जे आहे ते मग काय होणार आहेत त्या एक्स्ट्रॅक्शन सॉल्वंटमध्ये येतात आणि ते आयसोलेट केले जातात. ओके, अनदर प्रिपरेशन इज दॅट कंपाऊंड सिंकोना टिंचर. ओके, सो टिंचरस प्रिपरेशन्स म्हणजे कोणती प्रिपरेशन्स तर अल्कोहोल यूज केलं जातं. ओके, अल्कोहोल यूज केलं जातं आणि टिंचरस फॉर्म जो आहे तो त्या सर्टन ड्रग्सचा बनवला जातो. ओके, सो हिअर इट इज द सर्टन मार्केटेड प्रिपरेशन्स फॉर सिंकोना बार. ओके, आता आपण नेक्स्ट मेन पार्ट बघूया की स्टेनिंग. ओके, सो स्टेनिंगचा जर पार्ट बघितला आपल्याला तर 2 स्टेनिंग रिएजंट्स आपल्याला यूज करायचे आहेत. म्हणजे तो जो TS आहे आपल्याला 2 थिन सेक्शन काढायचे आहेत आणि ते 2 डिफरंट स्टेनसोबत आपल्याला स्टेन करायचे आहेत. ओके, सो फर्स्ट वॉच ग्लासमध्ये तुम्हाला फ्लोरोग्लिसनॉल प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl 1:1 कॉन्सन्ट्रेशनमध्ये घ्यायचं आहे. म्हणजे जर 1 ड्रॉप आपण फ्लोरोग्लिसनॉल घेतलं तर 1 ड्रॉप आपण कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड घ्यायचं आहे. ओके, सो हे स्टेन केलेला जर TS आपण मायक्रोस्कोप अंडर ऑब्झर्व केला तर काय होणार आहे आपल्याला काय दिसणार आहे तर त्या TSमध्ये लिग्निफाईड फ्लोएम फायबर्स दिसणार आहेत. ओके, सो इथे तुम्हाला ही डायग्रॅम दिसते. ओके, इथे सुद्धा डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसते की हे जे पिंक कलरने स्टेन झालेले सेल्स आहेत विच इज ॲन lignified phloem fibers. Okay, and all these cells are stained with pink color due to the presence of due to the using of this fluoroglycinol plus concentrated HCl. Okay, so that fluoroglycinol and HCl impart the color to that particular cells. Okay, so lignified phloem fibers चे जे सेल्स आहेत त्याला कलर इम्पार्ट करायचं काम हे स्टेनिंग रिएजंट्स यूज करणार आहेत. ओके, अनदर स्टेनिंग रिएजंट इज दॅट आयोडीन. ओके, सो TS जो आहे तो आयोडीनच्या सोल्युशनमध्ये ट्रीट करायचा. त्याच्यानंतर त्याला वॉटरमधून वॉशआउट करून स्लाईडवर घ्यायचं आणि ती स्लाईड जी आहे ती वॉटर ॲड करायचं आहे, कवर स्लिप प्लेस करायची आणि ती स्लाईड जी आहे ती मायक्रोस्कोपमधून बघायची आहे. ओके, सो जेव्हा आपण आयोडीनसोबत हा TS ट्रीट करणार आहोत तेव्हा काय होतं की स्टार्च ग्रेन कंटेनिंग जो पार्ट आहे विच इज कन्वर्टेड इन टू द ब्ल्यू कलर. ओके, जिथे जिथे त्या TSमध्ये स्टार्च प्रेझेंट असणार आहे तिथे तिथे ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ दॅट स्टार्च ब्ल्यू कलर इज ऑब्झर्वड. ओके, सो दीज आर द स्टेनिंग पॅरामीटर्स. ओके, सो स्टेनिंग आपल्याला 2 स्टेनिंग करायचं आहे, 2 TSचं स्टेनिंग करायचं आहे. एका TSला आपल्याला नॉर्मल HCl कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि फ्लोरोग्लिसनॉलसोबत ट्रीट करायचं आहे आणि दुसरा जो TS आहे त्याला आयोडीनसोबत ट्रीट करायचं आहे. ओके, सो आयोडीनसोबत आपण TS ट्रीट केल्यानंतर काय होणार आहे सब ब्ल्यू कलरचे डॉट 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 काय आहेत ते सेलमध्ये आपल्याला प्रेझेंट दिसतात. ओके, अँड दॅट इज नथिंग बट द स्टार्च ग्रेन. ओके, नेक्स्ट तुम्ही जर मॅन्युअल बघितला तर तिथे तुम्हाला 2 ऑब्झर्वेशन टेबल मेन्शन केलेली आहेत. ओके, फर्स्ट ऑब्झर्वेशन टेबल इज फॉर मॅक्रोस्कोपी अँड अनदर ऑब्झर्वेशन टेबल इज फॉर स्टेनिंग. ओके, सो मॅक्रोस्कोपीमध्ये तुम्हाला काय काय विचारलं आहे टेस्टमध्ये कलर, ओडर आणि टेस्ट. ओके, मग सिंकोना बार जो आहे त्याचा कलर कोणता आहे, त्याचा ओडर काय आहे, त्याची टेस्ट कशी आहे ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. ओके, मग सिंकोना बारचा कलर कसा असणार आहे तर ब्राऊन. ओके, ओडर त्याची कशी असणार आहे तर स्लाइटली कॅरेक्टरिस्टिक्स ओडर. ओके, आणि टेस्ट कशी आहे तर इंटेन्सली बिटर अँड स्लाइटली ॲस्ट्रिंजंट. ओके, इंटेन्सली बिटर टेस्ट आहे त्याची, स्लाइटली ॲस्ट्रिंजंट टेस्ट शो करणार आहे तो. ओडर बघितलं तर स्लाइटली कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ओके, अँड कलर इज ब्राऊन. ओके, सो दोज आर द मॅक्रोस्कोपिकल कॅरेक्टरिस्टिक्स फॉर द सिंकोना बार. ओके, अनदर ऑब्झर्वेशन टेबल इज फॉर स्टेनिंग. ओके, सो कोणते कोणते स्टेनिंग रिएजंट यूज केलेला आहे आणि कोणता पार्ट त्याने स्टेन केलेला आहे याचं आपण इथे ऑब्झर्वेशनमध्ये लिहिणार आहोत. सो फर्स्ट आपण काय करणार आहोत तर TSला कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि फ्लोरोग्लिसनॉलसोबत ट्रीट करणार आहोत. ओके, मग ह्या स्टेनिंग रिएजंटसोबत ट्रीट केल्यानंतर तुम्हाला टेस्टमध्ये काय लिहायचं आहे तर TS
प्लस फ्लोरोग्लिसनॉल प्लस कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड. ओके, हा जो पार्ट आहे तो तुम्हाला टेस्टमध्ये लिहायचा आहे. ऑब्झर्वेशनमध्ये लिहायचं आहे तुम्हाला कोणता कलर मिळणार आहे. ओके, सो इट गिव्ज अ पिंक कलर. ओके, सो TS जो आहे फ्लोरोग्लिसनॉल आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत जर ट्रीट केला सो दॅट TS गिव्ज अ पिंक कलर टू द लिग्निफाईड फ्लोएम फायबर्स. ओके, सो त्या TSमध्ये जिथे लिग्निफाईड फ्लोएम फायबर्स प्रेझेंट असणार आहेत, जसं आपण बघितलेलं आहे की लास्ट लेयर जो आहे तिथे लिग्निफाईड फायबर्स प्रेझेंट असणार आहेत. ओके, सो दॅट लिग्निफाईड फायबर्स स्टेन विथ द पिंक कलर विथ द हेल्प ऑफ दिस फ्लोरोग्लिसनॉल अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. ओके, then another microchemical reagent we have used that is TS plus iodine. ओके, की जिथे आयोडीन सोल्युशन आपण यूज करणार आहोत. ओके, आपला जो TS आहे तो आयोडीनच्या सोल्युशनमध्ये 2 ते 3 मिनटासाठी डीप करून ठेवणार आहोत. ओके, सो हे केल्यामुळे काय होतं, त्या TSमध्ये कुठे कुठे स्टार्चचं कंटेंट प्रेझेंट असेल. ओके, स्टार्च ग्रेन किंवा स्टार्चचं एनी कंटेंट जर त्या TSमध्ये प्रेझेंट असेल, सो ड्यू टू युजिंग दिस आयोडीन दॅट स्टार्च कंटेंट इन टू दॅट पर्टिक्युलर TS गेट स्टेन विथ ब्ल्यू कलर. ओके, सो स्टार्च कंटेंट जे आहे त्याच्यामधलं ते ब्ल्यू कलरने स्टेन होणार आहे. ओके, सो हिअर इट इज द 2 ऑब्झर्वेशन टेबल की जे तुम्हाला मॅन्युअलमध्ये ब्लँक आहेत आणि तिथे तुम्हाला हे रीडिंग भरायचे आहेत, हे ऑब्झर्वेशन भरायचे आहेत. ओके, कलर कोणता सांगितलं तर ब्राऊन. ओडर स्लाइटली कॅरेक्टरिस्टिक्स. टेस्ट इंटेन्सली बिटर अँड स्लाइटली ॲस्ट्रिंजंट. TS मध्ये जर आपण नेक्स्ट जर टेस्ट बघितलं तर त्याच्यामध्ये TS प्लस फ्लोरोग्लिसनॉल इट गिव्ज द TS प्लस फ्लोरोग्लिसनॉल प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl. ओके, so this gives the pink color to the lignified phloem fibers. Okay, and another staining reagent that is iodine. Okay, so TS get treated with the iodine and it produces the blue color. Okay, to the starch grains. Okay, so starch containing जो काही पार्ट आहे TS मध्ये त्याला ब्ल्यू कलर इम्पार्ट करायचं काम जे आहे ते आयोडीन करणार आहे. ओके, सो इथे आपला एक्सपेरिमेंट नंबर 4 संपलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण सिंकोना बार्क कवर केलेला आहे. ओके, मग फायनल कन्क्लुजन काय येणार आहे, सो द गिवन सॅम्पल ऑफ क्रूड ड्रग इज फाउंड टू बी सिंकोना बार्क. ओके, मग तुम्हाला जे अननोन क्रूड ड्रगचं सॅम्पल दिलेलं आहे ते TS घेतल्यानंतर तुम्ही त्याचं आयडेंटिफिकेशन करू शकता की ते कोणत्या प्लांटचा पार्ट आहे. ओके, आणि मग कोणत्या पर्पजसाठी यूज केला जातो. ओके, ह्याचं सगळ्याचं जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला इझिली अवेलेबल होऊ शकते. ओके, सो इथे तुम्हाला इमेज दिसते की ज्याच्यामध्ये सिंकोना बार्क दिसतं आहे. ओके, सो हे सिंकोना बार्क काय केलं जातं, वॉटरसोबत बॉईल केलं जातं, त्याला सॉफ्ट केलं जातं. सॉफ्ट केल्यामुळे काय होतं की ब्लेडने ते इझिली कट होतं. ओके, आणि जास्तीत जास्त थिन TS जो आहे तो घ्यायला ट्राय करायचा आहे. ओके, जेवढा जास्त तुमचं थिन TS असणार आहे, क्लिअर TS असणार आहे, मायक्रोस्कोपमधनं तो TS तेवढ्या क्लिअरन्सने दिसणार आहे, तेवढेच जास्त तुम्हाला त्या पर्टिक्युलर प्रॅक्टिकलसाठी मार्क्स मिळणार आहेत. ओके, सो इथे आपला हा एक्सपेरिमेंट नंबर 4 जो आहे तो संपलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण मेजर ड्रग कवर केलेला आहे, मेजर प्रॅक्टिकल कवर केलेला आहे. एक्सपेरिमेंट नंबर 4. सो एम काय होतं त्या एक्सपेरिमेंटचं तर टू स्टडी द मॉर्फॉलॉजिकल अँड मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिंकोना बार्क. ओके, की जिथे आपण मेजर 1 ड्रग जो आहे विच कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ अँटी मलेरियल अँड अँटी पायरेटिक. मलेरियाच्या ट्रीटमेंटसाठी यूज केला जातं अँड ऑल्सो इट इज यूज्ड ॲज अन अँटी पायरेटिक. ओके, सो इथे हा आपला एक्सपेरिमेंट नंबर 4 संपलेला आहे, सिंकोना बार्क TS. ओके, सो जर तुम्हाला कोणता पॉईंट समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून नक्कीच विचारू शकता. सो सॉरी. Happy learning to all of you. Stay home, stay safe, stay healthy. Take care all of you. Goodbye.